चलो 3, 2, 1 महाअंतिम दिवसाचा पहिला बॉल टाकायला सज्ज आहे गणेश धोंगडे. वा भाई वा या नावाने ओळखला जाणारा गणेश धोंगडे, कारण त्या लेवलची गोलंदाजी त्याची राहिली आहे. बॉलिंगचा बॅटिंगसाठी आपण पाहतोय अनिल दिघे, नक्कीच संघाचे नायक देखील आहेत. त्यानंतर शुभम यांना देखील आपण ऑन स्ट्राईक एंडला पाहतोय. शुभम म्हणजेच या वर्षाच्या या पर्वाची पहिली 50 शुभमने मारली होती. त्यामुळे पाहावं लागेल कशा पद्धतीने क्वालिफायर 1 खेळवली जाणार आहे, कारण क्वालिफायर 1 म्हणजे साधी सुधी मॅच नाही आहे मित्रांनो. क्वालिफायर 1 म्हणजे मेगा फायनलचं तिकीट आहे. कोणाला मिळणार? जो मेहनत करणार त्याला मिळणार. जीतेगा कौन हारेगा कौन ये बस बताओ तुम, मैदान के भीतर गए है हम, है तैयार हम, है तैयार हम. आम्ही तयार आहोत, आम्ही तयार आहोत मैदानाच्या आत मैदान गाजवण्यासाठी. आज सर्व रूल्स स्ट्रिक्टली फॉलो केले जातील. कुठल्याही नियमांचं उल्लंघन केलं तर तुम्हाला विचारून किंवा तुम्हाला सांगून पॅनल्टी दिली जाणार नाही, तुम्हाला कधीही पॅनल्टी दिली जाईल. त्यामुळे आज लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा जे खेळाडू जे संघ ऐकत असतील तर सर्वांना नक्की स्ट्रिक्टली ही वॉर्निंग असेल. आज मात्र कोणालाच नियमांच्या बाबतीत सवलत नसेल, प्रत्येकाला नियम हे सारखेच असतील. 3, 2, 1 लेट्स प्ले. चांगल्या टप्प्यावर टाकलाय बॉल, कव्हरमध्ये ढकलून दिला आहे. तिथे एक सिंगल कंप्लीट केला जाईल. एका सिंगलने महाअंतिम दिवसाची एक धावपलकावरती आली आहे. अनिल दिघे यांनी काढलाय पहिला रन. पुढे टाकलेला बॉल ऑन साइडला ड्राइव्ह केलाय. फिल्डर येत आहे बॉलवरती, बॉलला अडवलंय. 2 इन अ रो, लागोपाठचे 2 बॉल आपण सिंगल्स पाहतोय. खरं तर जेवढी मोठी मॅच असेल ना फजल भाई, तेवढा मोठा तुमचा नक्कीच लेखाजोखा घेतला जातो, तेवढी मोठी तुमची परीक्षा देखील असते. कारण एका बॉलवर तुम्ही काय विचार करताय, तुम्ही कशा पद्धतीने खेळताय ते महत्त्वाचं असेल. यावेळेला फटका फसलाय, हाच विषय होता. संयम संयम आणि संयम, तोच उल्लेख करत होतो. संयमाचा बांध फुटला आणि फलंदाज माघारी निघाला. फर्स्ट विकेट डाऊन, फलंदाज बाद. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. सन्माननीय नेही साहेब यांच्या वतीने समाधान भाऊ, तुम्ही जो झेल टिपला ना, तुमच्या या झेलसाठी नेही साहेबांच्या वतीने 101 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाणार आहे. मी तोच उल्लेख केला होता फजलभाई, आणि नेमकं वाक्य पूर्णही झालं नाही तेवढ्यात विकेट आली. पेशन्स महत्त्वाचे आहेत, तुमची कसोटी महत्त्वाची आहे, तुमची परीक्षा महत्त्वाची आहे, तुमचं मन स्वतःला काय सांगतं हे महत्त्वाचं आहे. तुम्ही सकाळच्या सत्रात गेलात, बॅटिंगसाठी पहिलाच बॉल खेळताय, दुसराच बॉल खेळताय, तिसराच बॉल खेळताय, थोडासा वेळ द्यावा लागेल, खेळपट्टीवरती वेळ घालवावा लागेल. आणि या खेळपट्टीवरती दिवस पहिल्यापासून आपण पाहतोय ज्या बॅटरने थोडासा संयमानं सुरुवात केली आहे ना, त्या बॅटरला यश मिळालंय. मग कोणीच येऊन लगेच बिगिट करू शकत नाही. तो नवीन बॅटर आलेत, खेळपट्टीला जॉईन करताय अंकुश नाठे. कट करण्याचा प्रयत्न होता खरा, आधी फ्रंट फूट काढलं, त्यानंतर बॅक फूटला स्ट्रेच केलं, बाहेरच्या बॉलला बॅटचा फेस ओपन करत कट करण्याचा प्रयत्न केला खरा, परंतु बॅटने बॉलचा मिलाप नाही आहे. डॉट बॉल आलाय, निर्धाव चेंडू. सुरुवातीच्या 2 बॉलवर 2 सिंगल, त्यानंतर विकेट आली. मिड ऑफच्या क्षेत्रात समाधान नक्कीच बॉलवरती आलेत. सुरेख झेल त्यांनी टेबला सिंपल कॅच कॅरी केला. याही वेळेला सबमरी डिलिव्हरी होती, बाहेरचाच बॉल रूम मिळाला, तिथे कट केला, एक सिंगल, ती मात्र पूर्ण केली जाते. सकाळच्या सत्रात बॉडी वार्म करणं ते देखील महत्त्वाचं असतं. म्हणजे थंडावलेली सुस्तावलेली शारीरिक स्थिती असते आणि त्याला मात्र रक्त गरम करणं म्हणतात. आणि रक्त एकदाचं गरम झालं की मग तुम्हाला कोणी रोखू शकत नाही. शेवटचा बॉल शिल्लक आहे, 3 धावा धावफलकावरती आहेत. शुभम माळी बॅटिंग स्ट्राईकवर, हलक्या हातानं टॅप केलाय बॉल, कव्हरच्या क्षेत्रात ढकलून दिलाय, गलीच्या क्षेत्रात चेंडूला ढकलून दिलाय. तिथे एक सिंगल कंप्लीट केली जाईल. या सिंगलच्या मदतीने षटकाची होईल समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या खेळांती धावफलकावरती धावा लागल्या 4, विकेट आली आहे 1.
ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. शिव भोले व्हेजिटेबल कंपनीचे प्रोप्रायटर अर्थातच संचालक आदरणीय सन्माननीय प्रवीणजी चव्हाणके साहेबांचं देखील शुभागमन झालेलं आहे. अर्थातच शिवडे डेअरीवेल्स या संघाचे संघमालक देखील ते आहेत. संघमालकाचा जीव आज मात्र या मैदानावरतीच असणार आहे, मग तो कुठल्याही संघाचा संघमालक असो. कारण माझ्या विश्वासाचे मित्र, मी निवडलेली टीम, मी ज्यांच्यावरती विश्वास ठेवलाय त्यांनी अख्खी टुर्नामेंट गाजवली आहे ना, काय तर मग जावंच लागतंय. बॉलिंग ट्रॅक वरती आलेत नील, ज्यांनी अख्खी स्पर्धा गाजवली आहे. पहिलाच बॉल, हो 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 हो, काय घडलंय नेमकं, रिझल्ट काय असता ते महत्वाचं नाहीये, परंतु कॅच कॅरी करण्यासाठी तुम्ही पाहू शकता मैदानाच्या काय लाजवाब चित्र आहे. हे आहे की म्हणजे विकेट किपरच्या हातात बॉल आहे, तो टॅप टॅप करतोय. पॉईंटवरचा, गलीतला, फ्लाइंग स्लिप मधला, शॉर्ट स्लेग मधला, शॉर्ट मिड विकेट मधला सगळेच खेळाडू विकेट किपरच्या दिशेने धावत गेले आणि सर्वांनी एकच कपाळाला हात लावला आणि एकच मुखातनं आवाज काढला, ओ. क्रॉस बॅटेड फटका खेळायचा आहे, परंतु नाही. मैदानाच्या आत NB स्पोर्टच्या संचालकाच्या हातातलं मात्र जादू जादू आणि जादू ती आपल्याला पाहायला मिळते. बॉल फिरवली जात आहेत. नील मात्र मॅजिक खेळपट्टीवरती कालही करत होता, आजही करतोय. 5 धावा धावफलकावरती. दुसऱ्या षटकातले 2 बॉल झालेले आहेत. पॉवर प्लेचा खेळ सुरू आहे, परंतु लायन्सला विसरून चालणार नाही. लायन्सकडे स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. आत्मविश्वास महत्वाचा आहे, जिगरा महत्वाचा आहे आणि तो जिगरा लायन्सच्या संघात खूप आहे. हे बॅटल पाहण्यासारखं असणार आहे. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, वळवलाय बॉल बॅटर पास आणि बॅट पास. चंदू मात्र हलकासा कटतो आणि पंच सांगतायत की हा बॉल कटलेला आहे, परंतु हो दुसऱ्या षटकात DRS ची मागणी केली आहे. पाहूया DRS सक्सेस होतो की अनसक्सेसफुल होतो ते आता पाहायचं. वाईडच्या विरोधात अर्थातच हा बॉल वाईड आहे की नाही आहे ते आता चेक करायचं आहे. सकाळच्या सत्रात पहिलीच मॅच, दुसरं षटक आणि दुसऱ्या षटकात ती मात्र TV रेफरलची मदत मागितली. tenniscricket.in च्या माध्यमातून चेक केलं जाईल. आपल्यासोबत tenniscricket.in चे स्क्रीन ऑपरेटर प्रशांत पवार ते आपल्यासोबत जोडले गेलेत, त्यामुळे ते देखील आता शहानिशा करतील. आणि खास करून जो मुख्य कॅमेरा आहे गोलंदाजाच्या मागे, त्या कॅमेऱ्यावर बसलेत अजित आचरेकर. त्यांनी नक्कीच या बॉलला कसं फॉलो केलं ते देखील पाहावं लागणार आहे. बॅटरच्या मागे कॅमेरामॅन बसलेत आमचे जय भालशंकर, हेच त्याची कामगिरी खूप राहिली आहे. त्यानंतर मिड विकेटच्या क्षेत्रात असलेले कॅमेरामॅन आमचे शेरूभाई, तसंच सुशांत. लाजवाब कॅमेरा वर्क राहिला या तिघही कॅमेरामॅन्स. तसं पाहायला गेलं तर त्यांच्या आजूबाजूला काळा पडदा तो मात्र लावलेला असतो त्यांचा कॅमेरा, आणि ते बस त्याच्यातच ते गुंग असतात. परंतु खरं तर प्रत्येक बॉल खूप लाजवाब कव्हर करत असतात. फेअर डिलिव्हरी, फेअर बॉल असेल तो सकाळी जर का स्टँडवरती चढलेत ना तर संध्याकाळी उतरावं लागतं. एकाच जागेवरती बसायचं आहे. प्रत्येक क्षणाला, एका सेकंदाला आपल्याला होल्ड करून ठेवावा लागतो कॅमेरा, आणि मोमेंट्स त्या मात्र लाजवाब राहतात. मेहनतीचं काम आहे. यावेळेला पुल केलाय बॉल, चेंडू हवेत आहे, खाली क्षेत्र निवडलाय, परंतु चेंडू क्षेत्ररक्षक आलाय. हो 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 हो, लाजवाब आहे. पडसे रनआउटची देखील संधी आहे. पोहोचलेत. हा आत्मविश्वास महत्वाचा आहे, ही लढण्याची तयारी महत्वाची आहे, आणि ही जर का तुम्ही मैदानाच्या दाखवली ना तर मग पूर्ण टीम, अख्खा संघ प्रेरणा घेतो, ऊर्जा घेतो, आणि ती ऊर्जा या एफर्ट्स मध्ये पाहायला मिळाली आहे. 2 धावा आल्या, 2च्या मदतीने 7 धावा धावफलकावरती लागल्यात. म्हणजे काही क्षण असे होते, काही वेळ अशी होती की त्या क्षेत्रात कुणीच नाहीये असं भासत होतं, परंतु काऊ कॉर्नरच्या क्षेत्रावरनं मिड विकेटमध्ये भयानक वेगाने आला क्षेत्ररक्षक. याही वेळेला लॉब करण्याचा प्रयत्न केला, फॉलो केलं, एक बॉल पुढे काढलं, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. 7 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल, लास्ट बॉल.
यावेळेला फुलर लेंथवरचा बॉल आहे. विकेट कीपर नाही, त्यांच्या डाव्या बाजूने चेंडू वाहतोय. एक धाव तिथे कंप्लीट केली जाईल. षटकाची झाली आहे समाप्ती. याही षटकात फक्त 4 धावा आल्यात. काल शिवडे डेअरडेव्हिल्सने 2 ओव्हरमध्ये 8च रन दिले होते आणि आज देखील शिवडे डेअरडेव्हिल्सने 2 ओव्हरमध्ये 8च रन दिलेत. म्हणजे पॉवर प्ले गाजवलाय काल आणि आज या दोघा दिवसात. त्या संघाचं नाव आहे शिवडे डेअरडेव्हिल्स. 2 ओव्हर 8 रन 1 गडी बाद. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. पॉवर प्ले संपलाय आणि लगेचच 38 सर्कलच्या बाहेर 5 खेळाडू काढले जात आहेत. आपण पाहूयात. परंतु गणेश ढोंगडे यांना पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती पाचारित केलं गेलंय. डीप पॉईंटला खेळाडू आहेत, लॉंग ऑफला खेळाडू गेलेत, लॉंग ऑनला देखील आहेत आणि वाईडिश मिड विकेट. हिट केलाय बॉल, चांगल्या टप्प्यावर आदळलाय. त्यानंतर कव्हर्समध्ये टॅप करण्याचा प्रयत्न किंवा पॉईंटमध्ये कट करण्याचा प्रयत्न होता बॅटरचा, तो प्रॉपर कनेक्शन झालं नाही. बॅटच्या आतल्या भागेला स्पर्श झाला. विकेट किपरनं लगेच चेंडूला कॅचअप केलं. डॉट बॉल आलाय. तिसऱ्या षटकाची सुरुवात ती देखील निर्धाव चेंडूनं झाली आहे. त्यानंतर मिड विकेटमध्ये सुद्धा खेळाडू आहे, म्हणजे मिड विकेट आणि काऊ कॉर्नर या दोघांचं अगदी जवळजवळचं अंतर आहे. ब्लॉक होलमध्ये टाकलाय. समोरच्या क्षेत्रात ड्राईव्ह केलाय. फिल्डर येत आहे बॉलवरती. बॉलला उचललं जाईल, उचलून फेकलं जाणार आहे. परंतु आज प्रत्येक इनिंग हे लक्षात ठेवा की तुम्ही मैदानात दाखल झालात की तुमचा टाइम सुरू होऊन जातो. म्हणजे पहिला बॉल पडला की 35 मिनिटात तुम्हाला 7 ओव्हर कंप्लीटच करावे लागतील. अन्यथा शेवटच्या षटकात तुम्हाला एक खेळाडू आतमध्ये घ्यावा लागेल आणि तो निर्णय नक्कीच जोखमीचा राहू शकतो. उलटी बॅट केली आहे शुभमने, परंतु नाही, बॅट आणि बॉलचा मिलाप नाही आहे. डॉट बॉल आलाय. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते आणि ही खासियत राहिली आहे फजलभाई. म्हणजे असं नाही की फक्त गणेश धोंगडेने यायचे एक चांगलं षटक टाकून जायचं, परंतु नाही, गणेश धोंगडेने टाकले तर नील म्हणतो मी सुद्धा चांगलं टाकेल. नीलने टाकलं की पुन्हा एकदा गणेश धोंगडे म्हणतात मी सुद्धा चांगलं टाकेल. म्हणजे ते दोघांचं कॉन्ट्रीब्युशन खूप चांगलं आहे. यावेळेला विकेट केलाय. चेंडू उंच आकाशात, परंतु फिल्डर आलेत आणि यस यस संभ्रम होता. डाऊट होताच, कारण कॅच ज्या वेळेला हवेत होता ना त्याच वेळेला मिड विकेटचा खेळाडू काऊ कॉर्नरच्या क्षेत्ररक्षकाकडे पाहत होता. तो येईल का कॅच घेण्यासाठी, तो येईल का मदतीला. परंतु तुम्ही दुसऱ्याच्या निर्भर राहाल ना तर मग नाही, तुम्हाला यश मिळणार नाहीये. स्वतःला स्वतःवरती बिलीव्ह ठेवावा लागणार आहे. दुहेरी आली आहे. दुहेरीच्या मदतीने धावफलक 11 वरती पोहोचेल. 2.4 षटकाचा खेळ झालाय. दरम्यानच्या काळात एक शुभ आगमन ते देखील समालोचन कक्षात झालाय. जुन्नर भूषण अर्थातच आदरणीय सन्माननीय मनोज वेल्लेकर सरांचं देखील शुभ आगमन झालंय. यावेळेला चूक झाली आहे. विकेट कीपर याने केली आहे मिस्टेक. चेंडू निघालाय थेट डीप पॉइंट लेग सीमा पार. बऱ्याचशा वेळानंतर आलाय एक मदतीचा चौकार. 4 पाहुनी मौका हा मारलाय चौका. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट, गुरेवाडी बायपास, प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौकार. धावफलक पुढे गेलं 15 वरती. 15 ऑन बोर्ड. 2.5 षटकाचा खेळ. शेवटचा बॉल आहे. लास्ट बॉल ऑफ दी थर्ड ओव्हर. यावेळेला थोडासा मागे आदळण्याचा प्रयत्न केला समोरच्या क्षेत्रात. त्याला पंच देखील केलं गेलं. लॉंग ऑनमध्ये फिल्डर आहेत, त्यांचा थोडासा संभ्रम तोही सुरू आहे. खरं तर शिवडे डेअरडेव्हिल्स हा संघ अशा क्षेत्ररक्षणासाठी ओळखला गेलेला नाही आहे. काल आपण पाहिलं नक्कीच सनरायझर्स वडांगळीचा संघ सर्वात आदर्श संघ म्हणून गणला गेला या अख्ख्या टुर्नामेंटमध्ये. अनबिटन राहिला तो संघ, कधीच मॅच हरला नाही, परंतु कालचा दिवस त्यांचा नव्हता. त्यामुळे कालच्या लागोपाठच्या 2 मॅचेस हारून त्यांना या स्पर्धेचा रामराम घ्यावा लागला. तो दिवस असतो आणि आज डेअरडेव्हिल्स संघाला देखील स्वतःच्या खेळावरती विश्वास ठेवावा लागणार आहे. 3 षटकांचा खेळ संपला. 17 ऑन बोर्ड. 17 धावा धावफलकावरती आहेत. 4थ्या षटकाला सुरुवात होते. फिल्डर्समध्ये देखील अदलाबदली केली जाते. दरम्यानच्या काळात एक शुभागमन होत आहे. पुन्हा एकदा जुन्नर भूषण आदरणीय सन्माननीय मनोज वेल्लेकर सर तुमचं पुन्हा एकदा STPLच्या हक्काच्या या समारंभात उत्सवात सहर्ष असं स्वागत असेल.
निलेश आलेत पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. हा दोघांचा स्पेल सुरुवातीच्या 4 षटकांमध्ये संपवतात आणि तो सार्थकी लावला जातो निर्णय. क्रॉस बॅटेड फटका उडवलाय, बॉल लॉफ्ट केलाय काउ कॉर्नरच्या क्षेत्रात आणि येस नीलच्या विरोधातला कालपासून आजपर्यंतचा प्रवासात हा आलाय पहिला बिग हिट. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. पुढे टाकला बॉल, त्यावर मात्र फलंदाजानं नक्कीच कुठली चूक केली नाही. या संधीचं सोनं करता आला पाहिजे. षटकार आलाय, आता कॉन्फिडन्स तो मात्र बिल्डअप असेल. पाहुयात नील कुठला बॉल टाकताय. यावेळेला बाकफुटला जाऊन पिक केलाय बॉल, डीप पॉइंटला फिल्डर ते बॉल वरती आलेत. बॉलला उचललाय, उचलून फेकलाय, नॉस्ट्राईक एंडला फेकी केली आहे. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहे. रन्स यायला लागले आहेत आणि रन्स येणं ते गरजेचंच होतं. 25 ऑन बोर्ड. सुरुवातीचे 2 चेंडू ते मात्र संपन्न झालेत. अंकुश नाडे देखील प्रयत्नशील आहेत विकेट करण्यासाठी, कारण त्यांनाही माहिती आहे या मैदानावरती 70च्या पुढचं जे आव्हान असेल ना ते लढभय्या आव्हान आहे. कमी गतीने टाकलाय, वा 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 डील, वा काय बॉल वळवलाय. यावेळेला कमी गतीने टाकला आणि फलंदाजाच्या समोर वळवला देखील. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. या गोलंदाजीसाठी नील ओळखला जातो. म्हणजे नीलला एक षटकार आला तरी नील तो मात्र गडबडला नाही. एकदा चांगला बॉल त्यानं हाताळलाय. पाहूयात नील घेऊन येतोय पुढचा अजून एक बॉल. पुढे टाकलाय, समोरच्या क्षेत्रात उडवलाय, फिल्डर येत आहे चेंडूच्या खाली आणि येस कॅच कॅरी केला गेलाय. अंकुश नाठीची विकेट, बिग विकेट डाऊन. धक्का क्रमांक 2 लागतोय. जाळ जाळ आणि जाळ, अर्थातच जाळ टाकलं जात होतं आणि त्या जाळ्यात अखेर गोलंदाज नील यशस्वी होतो आणि फलंदाज माघारी निघतोय. विकेटचं पतन, फलंदाज बाद. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. पंचवीस धावा, 25 ऑन बोर्ड. 25ला 2, 25 या अंकावरती लागला धक्का 2. नवीन बॅटर मैदानाच्या आत आलेत सागर बोडके. तर शुभम माळे आणि सागर बोडके या दोघांची जोडी. पाचवा बॉल, 4थ्या षटकातला हा 5वा चेंडू तो आपल्या भेटीला येतोय. फुलर लेंथवरती टाकलाय, थोडासा फुलका होता, हलकासा जर का आपण पाहिलं तर. हवेतनं ड्रॉप केलेला बॉल आणि तो नक्कीच तितक्याच संयमानं घेऊन काढला. पॉईंटच्या क्षेत्रात चेंडूला ड्राईव्ह केलं गेलं, तिथे एक सिंगल कंप्लीट केली गेली. 26 धावा धावफलकावरती लागलाय. 26 ऑन बोर्ड. शेवटचा बॉल शिल्लक आहे, लास्ट बॉल. क्रॉस बॅट, उलटी बॅट केली यावेळेला. नक्कीच उलट्या बॅटेनं देखील काही झालेलं नाही आहे. शेवटच्या बॉलवर कुठली धाव नाही आहे. या षटकात आल्या 9 धावा. 9 या कारणास्तव कारण पहिल्याच बॉलवरती षटकार आला होता. 4 षटकांचा खेळ संपला आणि 4 षटकाच्या खेळांती धावफलकावरती धावा लागल्या 26. गडी बाद आहेत 2. 26ला 2. STPL 2025 मधील या सामन्याचे प्रायोजक आहेत हॉटेल मातोश्री, टोल नाक्याजवळ शिंदेगाव. प्रोप्रायटर माननीय श्री सोपान जाधव आणि माननीय श्री मंगेश जाधव.
4 षटकं संपली आहेत, 26 धावा धावफलकावरती आहेत. कैलास आलेत बॉलिंग ट्रॅकवरती. खोलवर टाकलाय बॉल, समोरच्या क्षेत्र ड्राईव्ह केलाय, फिल्डर येत आहे लॉंग ऑन मधनं, बॉलच्या दिशेनं बॉलला उचललाय, उचलून फेकलाय. सिंगल या षटकाची झाली आहे सुरुवात. 27 ऑन बोर्ड. आता मात्र येणारे जे 23 चेंडू शिल्लक आहेत ना इथून, त्या 23 चेंडूंमध्ये शुभम माळी याला मात्र जास्त ऍक्टिव्ह मोड घ्यावा लागणार, कारण शुभम माळीजवळ या ओव्हरऑल टुर्नामेंटचा खूप चांगला अनुभव आहे. या टुर्नामेंटमध्ये त्यांनी एक 50 सुद्धा मारली आहे. त्यामुळे सर्वच्या सर्व अपेक्षा लायन्स या संघाच्या त्यांच्या या सिंहावरती असणार आहेत. त्यामुळे शुभम माळी कसा खेळतो ते आपल्याला पाहायचं आहे. लेंथ मागे ठेवली आहे, त्याला पुल केलाय आणि बत्ती गुल केलाय, बॉल पाठवला डीप स्क्वेअर लाईक सीमा पार. शुभम माळीची बॅट ती मैदानाच्या तळपायाला सुरू झाली आहे. आलाय बिग हिट, धावा मिळतील 6-6-6. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. वाघ अँड सन्स प्रोप्रायटर माननीय श्री सोमनाथ वाघ यांचा दणदणीत षटकार. अजून एक बिग हिट करायचा प्रयत्न केला. अपील जोरदार आहे, परंतु पंच सांगताय नाही, त्या अपिलीला काहीच अर्थ नाही आहे. डॉट बॉल आलाय, निर्धाव चेंडू आलाय. हे जे बॅटल आहे ना, हे बॅटल महत्वाचं आहे आणि तेच बॅटल मैदानाच्या आत दोघंही संघ एकमेकांच्या विरोधात दाखवताना पाहायला मिळत आहे. कारण मेगा फायनलमध्ये जायचं आहे, मेगा फायनलचं तिकीट पक्क करायचं आहे. मग का नाही हे प्रत्येक बॉलवरती पाहायला मिळणार आहे, कारण विजयाची तयारी सुरू, लढण्याचा शंखनाद केला आहे. प्रत्येक पावलागणिक आता हल्ला होणार. इथे प्रत्येकाने योद्ध्याचा टीका लावला आहे, कारण टिळा लावलाय, योद्ध्याचा टिळा लावलाय. आणि चेंडू फळी हे मात्र फक्त आता निमित्त आहे, कारण आजचा दिवस हे क्रीडांगण नाही, हे रणांगण झालंय. 33ला 2, 33 धावा धावफलकावरती. यावेळेला बिग हिट करायचा आहे, लॉंग हँडचा उपयोग केलाय, चेंडू ड्राईव्ह केला मिड विकेटमध्ये. फिल्डर आलेत बॉलवरती, बॉलला उचललाय, उचलून फेकलाय. एक सिंगल कंप्लीट होईल. सिंगलच्या मदतीने धावफलक हलकं पुढे जाईल. 34. 5वं षटक प्रगती पथावर आहे आणि 5व्या षटकातील 2 चेंडू ते मात्र अजून शिल्लक आहेत. याही वेळेला लॉंग हँड सातत्याने जर का आपण पाहिलं तर बोथ बॅटर्स आता लॉंग हँडचा उपयोग करतात आणि स्वाभाविक आहे ते करणं गरजेचं आहे, कारण तुम्हाला आता मोठ्या फटक्यांची गरज आहे, तुम्हाला आता जास्तीच्या धावांची गरज आहे, तुम्हाला षटकार आणि चौकारांची आवश्यकता आहे, कारण तुमच्या धावफलकाला आता तुम्हाला फुगवायचं आहे किंबहुना मोठं करायचं आहे, मोठ्या अंकापर्यंत घेऊन जायचं आहे. 35 धावा धावफलकावरती आहेत. 5वं षटक, 5व्या षटकाचा शेवटचा बॉल. जागा बनवली आहे, शफल झालेत, नाचत गेले, कुदत गेले, आतमध्ये घुसलेत, मिड विकेटमध्ये चेंडूला पिक केलं आणि पिक करून टोलवलं, परंतु त्यावरती फक्त आणि फक्त एकच धाव आणि या एका धावेने होणारे षटकाची समाप्ती. या षटकात आल्या 10 धावा. 10च्या मदतीने 5 षटकांचा खेळ ते संपतो आणि 5 षटकाच्या खेळाखेरी धावफलकावर लावायला लागल्यात 36ला 2. उत्तम क्वालिटी, उत्तम दर्जा, प्रत्येकाच्या मनाला चव अशी भावली. हॉटेल विठू माऊली आणि बँक्वेट हॉल प्रोप्रायटर माननीय श्री कैलास आव्हाड, माननीय श्री शंकर आव्हाड, माननीय श्री सतीश दिघोळे. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. ऑल प्लंबिंग सोल्युशन्स अंडर वन रूप. वाघ अँड सन्स प्रोप्रायटर माननीय श्री सोमनाथ वाघ. बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा झालाय मैदानाच्या आत. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक, तो पहिलाच बॉल. आधीच मात्र मनाने तयारी केलेली होती क्रॉस बॅटेड खेळायची, परंतु नाही. ही मॅच जितकी मोठी असेल तितकं तुम्हाला मेरिट ऑफ द बॉल खेळ करावा लागेल, प्रत्येक बॉलला ओळखावं लागेल, ओळखून अभ्यास करून मैदानाच्या आत खेळावं लागेल, मग तो गोलंदाज असो किंवा मग फलंदाज असो, कारण तितकं सोपं नाही आहे. जितकी मोठी मॅच तितकी मोठी जबाबदारी. यावेळेला विकेट करायचा आहे, ट्रॅपमध्ये अडकलाय. अकॉर्डिंग टू प्लॅन अँड अकॉर्डिंग टू फील्ड, येस
बडी मछली जाल में शुभम माळी याला देखील हाती निराशा लागते आणि माघारी परतावं लागेल. विकेटचं पतन. तिसरा गडी बाद. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. निळखंजी मोटर्स हॉटेल सुखसागर समोर नाशिक पुणे बायपास सिन्नर. प्रोप्रायटर माननीय श्री नवनाथ निकम, माननीय श्री महेश काळे. एसटीपीएल 2025 को पार्टनर बाय वाघ अँड सन्स. प्रोप्रायटर माननीय श्री सोमनाथ वाघ. आपल्या स्पर्धेसाठी लोगो सौजन्य देणारे स्टार मोबाईल, द मोबाईल स्पेस, खासदार पूल, भैरवनाथ मंदिरा शेजारी. प्रोप्रायटर माननीय श्री पियुष लोया यांचे आमचे तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार, मनपूर्वक धन्यवाद. नवनाथ माळी आलेत आणि नवनाथ माळी यांनी पहिलाच बॉल खेळत असताना तो देखील त्यांच्या बॅट आणि बॉलशी संपर्क झालेला नाहीये. हो हो हो, वा वा सिद्धार्थ नक्का वा. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक काल देखील गाजवला, आज देखील सिद्धार्थ नक्का गाजवतोय. 4 बॉल टाकले सिद्धार्थने आणि 1 लेग बाईची धाव दिली आहे. म्हणजे सुरेख टप्प्यावर गोलंदाजी केली आहे. फलंदाजांना बंदिस्त करून ठेवलंय. सकाळच्या सत्रातली पहिलीच मॅच असेल तर मग तिला नक्कीच टॉस जिंकणं फार गरजेचं असतं. क्रॉस बॅटेड खेळलेत, पिक केलाय बॉल, मिड विकेटमध्ये चेंडू हवेत, फिल्डर आलेत बॉलवरती, जज केलाय बॉल परंतु चेंडू चाललाय त्यांना. हॅलो हाय टाटा बाय बाय करत सीमा पार. गरजेचा होता हा चौकार, गरजेचा होता. कारण एका षटकात एखादा तरी विकेट आला ना तरी धावफलक काहीतरी पॉझिटिव्हिटी तयार करेल. चौकाराला चौकाराने धावफलक हलकंसं पुढे जाईल. एका फलांगीनं 41 वरती 41 ऑन बोर्ड. 41 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे. लास्ट बॉल ऑफ द 6th ओव्हर. 6वं षटक, 6व्या षटकातला हा शेवटचा बॉल. खोलपट टाकलाय. हो हो हो, लॉंग हँडचा उपयोग तर केलाय. उंच आहे, लांब नाहीये. उंची आणि लांबीमध्ये गडबड आहे, त्यामुळे डीप मिड विकेट मध्ये कॅच कॅरी केला जाईल. अजून एक गडी बाद, अजून एक फलंदाज हाती निराशा घेऊन जाणार आहे. कुंदेवाडी लायन्सचा एक लायन्स तो मात्र बिना शिकारीचाच माघारी परततोय. विकेटचं पतन. अजून एक गडी बाद. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. आपल्या स्पर्धेसाठी गिफ्ट सौजन्य देणारे घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल. प्रोप्रायटर माननीय श्री राहुल भाऊ भावसार यांचे तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार. एसटीपीएल 2025 चे आहेत तुम्ही स्टार प्रायोजक. VNW बायोटेक, माळेगाव MIDC सिन्नर, बायो प्रोसेसिंग सोल्युशन्स यांचे तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार, मनपूर्वक धन्यवाद. धावफलकावरती 7वं षटक सुरू झालंय. 7व्या षटकाचा पहिलाच बॉल रुबी कट आणि लगेच मधल्या दांडीला खूल केलाय. उखळलाय मधला दांडा आणि फलंदाज निघालाय माघारी. विकेटचं पतन. अजून एक गडी बाद बाद बाद. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट.
एक एक करत बॅटर्स मात्र आउट होत गेले. ज्या वेळेला पहिलं षटक सुरू झालं ना त्याच वेळेसला मी उल्लेख केला होता की सुरुवातीच्या 4 षटकांमध्ये जे तुमच्या आघाडीचे बॅटर्स आहेत ना, सुरुवातीचे 2-3 क्रमांकाचे जे बॅटर्स आहेत ना, त्यांना मात्र थोडासा वेळ घालवावा लागणार आहे. चेंडूला आणि बॅट सोबतचे संबंध हळूहळू जुळवावे लागणार आहेत. सुनील नाठे आलेत. युजली जर का आपण पाहिलं तर सुनील नाठे यांना आपण गोलंदाजी करत असताना जास्त काळ पाहिलंय. 41 वरती स्थिर आहे धावफलक. 41 ऑन बोर्ड. 2 बॉल झालेली आहे. 2 बॉलवरती कुठली धाव नाहीये. 5 गडी बाद झालेत. शेवटची 10 चेंडू शिल्लक आहेत. परफेक्ट ब्लॉक होल. परफेक्ट ब्लॉक होल. परफेक्ट ब्लॉक होल मध्ये टाकलाय बॉल. यॉर्क लाईनचा बॉल. 9 चेंडूंचा खेळीतून शिल्लक. 41 धावा फक्त धावफलकावरती. 9 मध्ये मारून आता किती मारणार आहेत, कारण ना इथून आता तुम्हाला कमीत कमी 4 बिग तरी आवश्यकता आहे. ज्या वेळेला लॉंग हँडचा उपयोग केलाय, लॉंग ऑफच्या क्षेत्रात चेंडूला टोलवलंय. 1 धाव तर कंप्लीट केली आहे. अच्छा, म्हणजे ती चर्चा देखील सुरू आहे की गणेश दिघे यांना मात्र बाक करून ठेवलंय. ते अजून का आले नाहीत या प्रश्नाचं उत्तर यावेळेला बॉडीवर टाकलेला बॉल स्विंग करून खेळण्याचा प्रयत्न केला. तो बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. याही वेळेला डॉट बॉल आलाय. 5 बॉल टाकली आहेत, फक्त 1 धाव आली आहे. 42 धावा. 42 ला 5. शेवटचा बॉल शिल्लक. लास्ट बॉल ऑफ द 7th ओव्हर. 7व्या षटकातील अंतिम चेंडू. यावेळेला मागे हिट केलाय बॉल आणि तोच ओळखून पुल करण्याचा प्रयत्न केला. पायाच्या मदतीने अडवण्याचा प्रयत्नही होतोय. बॉलला उचलून फेकलं जाईल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आहेत. दुहेरी आली आहे. दुहेरी धावफलक हलकं पुढे जाईल. 44. 44 रन. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि नो डाऊट शेवटचे 6 बॉल घेऊन येतोय सिद्धार्थ नक्का. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. शेवटचे 6 बॉल. काय अपेक्षित आहे? अपेक्षित 60चा आकडा तरी आहे, कारण इथून 16 रन आले तर 60 होतील. 60 आले तर फाईट देता येईल, परंतु नाही. सिद्धार्थ नक्का है तो फिर सिर्फ और सिर्फ विकेट आहे. सिद्धार्थ नक्काचा पहिलाच बॉल. पहिल्याच बॉलवरती बॉल उडवला गेला, वळवला गेला. तिथे बॅटचं चुंबन घेतलं गेलं आणि तिथे मात्र विकेट आली आहे. विकेट आली आहे. शेवटचे 5 बॉल शिल्लक. आता मात्र गणेश दिघे यांना आपण बॅटिंग स्ट्राईक वरती येताना पाहतोय. संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. नेक्स्ट मॅच टॉस कॉल असेल. एलिमिनेटर मोहो किंग्स अँड गावठा स्पार्टन. मोहो किंग्स अँड गावठा स्पार्टन दोघेही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे नाणेफेकीच्या कक्षात जॉईन करायचं आहे, कारण शेवटचा बॉल पडता क्षणी आपल्याला लगेचच नाणेफेक करायची आहे. शेवटचे 4 बॉल. गणेश दिघे आलेत बॅटिंग स्वाडी. लाईन आणि लेंथ यामध्ये सातत्याने वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. टप्पा तो मात्र मागे आणि पुढे खेळवला जातोय, परंतु वळण एकच आहे. वळण बाहेरचं आहे. 3 बॉल कुठली धाव नाही. 44 धावा धावफलकावरती. क्वालिफायर 1चा सामना आहे. यावेळेला झेंडा उभा केलाय. गोलंदाज जातोय बॉलच्या खाली आणि तो मात्र कॅच कॅरी करणार आहे. विकेटचं पतन. 4 बॉल, एकही धाव नाही, किंबहुना 2 विकेट आल्या आहेत. याही वेळेला बॅटर वे बॅक टू द डगआउट. डीजे संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. चौवेचाळीस ला 7. परंतु सिद्धार्थ नक्का तब्बल 10 बॉल टाकलेत, फक्त 4 रन दिलेत आणि 4 विकेट घेतली आहेत. वा सिद्धार्थ वा, काय स्पेल राहिलाय. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. संघ मालकांकडून 5 विकेट हॉलला कॅश प्राइज आहे. बघूयात 5 विकेट हॉल तो येतो का. सिद्धार्थ नक्का घेऊन येतोय. अजून 2 चेंडू शिल्लक आहेत.
क्रॉस बॅटेड फटका खेळायचा होता. स्ट्रेट घ्यायचा बॅटरी बॉलमध्ये संपर्क झाला नाही. स्ट्राईक हवी होती त्यामुळे नॉनस्ट्राईक एंडला सॅक्रिफाईसची विकेट आली आहे. 8वा गडी रनआउटच्या स्वरूपातनं बाद होणार आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे. लास्ट बॉल टॉसचा कॉल. मोहो किंग्स अँड गावठा स्पार्टन बोथ टीम कॅप्टन्स नाणेफेकीच्या कक्षाला जॉईन करायचे. शेवटचा बॉल शिल्लक आहे. शेवटचं षटक युजली हाणामारीचं षटक म्हणून ओळखलं जातं. स्लॉक षटक म्हणजे गोलंदाजांच्या मनात भीती तयार करणारं षटक असतं. परंतु इथे काय घडलंय, बॅटर्सच्या मनात भीती आहे कारण एकही धाव आतापर्यंत आलेली नाहीये. शेवटचा बॉल शिल्लक आहे. यावेळेला प्रॉपर कनेक्शन नाहीये. एक धाव ती घेतली जाणार आहे. 45 धावा 45 रन्स ऑन बोर्ड. 45 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत आणि आता 46 ची गरज आहे. 46 टार्गेट आहे. 46 धावा कशा पद्धतीने बनवल्या जातील, कशा पद्धतीने लढल्या जातील, कारण 46 धावा बनवल्या गेल्या तर मग डेअर डेव्हिल्सचा संघ मेगा फायनल मध्ये जाणार. 46 या धावा रोखल्या गेल्या तर मग लायन्सचा संघ मेगा फायनल मध्ये जाणार. मेगा फायनलच्या शीटवर पहिलेच जाऊन बसायचं आहे कारण आजच्या दिवसातला पहिला सामना जो जिंकेल तो शेवटचा सामना खेळणार आहे. त्यामुळे खेळायचं आहे, मेगा फायनल खेळायचं आहे आणि मेगा फायनलसाठीची मोठी जबाबदारी कशी पार पाडली जाते ना ती मैदानाच्या आत रंगवली जाणार आहे. परंतु तोपर्यंत आपण नाणेफेकीच्या कक्षाकडे जाणार आहोत. श्रीयुत सागर भाऊ जाधव युवा उद्योजक प्रेझेंट. SCPL टॉस का बॉस कक्षात केला जातोय एलिमिनेटरचा टॉस. सिन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी अर्थातच आदरणीय सन्माननीय एक आदर्श व्यक्तिमत्व, एक आदर्श समाजसेवक, एक आदर्श पोलीस म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. अर्थातच सन्माननीय बिडगर दादा, तुम्हाला विनंती असेल तुम्ही यायचं आहे, तुमच्या शुभ हस्ते हा नाणेफेक केला जाणार आहे. या टुर्नामेंटसाठी बिडगर दादांचं विशेष सहकार्य देखील राहिलं आहे, विशेष मार्गदर्शन देखील राहिलं आहे आणि विशेष म्हणजे क्रिकेटवरचं प्रेम त्यांना या मैदानावरची सकाळच्या सत्रातच घेऊन येतं आहे. कोवळ्या उन्हातच त्यांना इथपर्यंत घेऊन येतं आहे. त्यामुळे वा बिडकर दादा या तुमच्या शुभ हस्ते महत्त्वपूर्ण मॅचचा टॉस केला जाणार आहे. महत्त्वपूर्ण नो डाऊट बिझी शेड्यूल म्हणजेच अख्ख्या राज्याची सेवा करायची आहे आणि महाराष्ट्र राज्याचे पोलीस देखील आहेत. या बिडकर दादा इकडे या, इकडे या सेंटर पॉईंटला या. सागरभाऊ जाधव प्रेझेंट टॉस का बॉस कशात नाणेफेक केला जातोय. एका बाजूला आहे गावठा स्पार्टन तर एका बाजूला आहे मोहो किंग्स. या दोघं संघांची खासियत अशी आहे, दोघं संघ जिंकण्यासाठी साम दाम दंडभेदाची भूमिका मैदानाच्या आत बजावतात. त्यामुळे ही पॅच पाहायला मजा येणार आहे. जो जिंकेल तो पुढे जाईल, जो पराभूत होईल त्याला जागेवरतीच थांबावं लागणार आहे. त्यामुळे जिंकायचं आहे, गड जिंकायचा आहे तर हे पाऊल महत्त्वाचं आहे. नाणेफेक देखील तितक्याच महत्त्वाच्या माणसाच्या शुभ हस्ते केला जातोय. येस, मोहो किंग्स यांचा कॉल आहे. कॉइन उडवला जातोय. एलिमिनेटरचा टॉस. SCPL इज द कॉल अँड येस SCPL इट इज. सकाळच्या सत्रातला दुसरा कॉल. क्वालिफायर 1चा देखील STPLच आला आणि हा देखील STPLच आला. प्रकाश दादा, कालचा दिवस गाजवलाय, आजचा दिवस गाजवण्यासाठी मोहो किंग्सचे बजरंगी तयार आहेत का आणि कशा पद्धतीने तयार आहेत, पहिले नाणेफेकीचा निर्णय. येस, नक्कीच तयार आहोत आम्ही. आज फायनल डे आणि फायनल डे गाजवण्यासाठी आमचे सर्व किंग्स आणि आमचे प्रेक्षक हे सर्व तयार आहे आणि आम्ही टॉस जिंकून ह्या मॅचसाठी आम्ही फिल्डिंग करू. समोरचा संघ, समोरच्या संघात जर का आपण पाहिलं तर चांगला बॉलिंग अटॅक देखील आहे आणि एक चांगला लीडर देखील आहे. रोशन शिरसाट एक चांगला ऑलराऊंडर देखील आहे. काही प्लॅन आहे का, कसं आहे एकमेकांमधलं बॅटल? प्लॅनबद्दल बोलायचं झालं सर तर प्लॅन हा ग्राउंडमध्ये केला जातो. बाहेर बोलून कुठलाही प्लॅन सक्सेस होत नाही. जो ग्राउंडमध्ये खेळ करतो आणि त्या खेळाला जी साथ मिळते तोच आपला प्लॅन समजायचा आणि त्यावरच आपण फोकस करून खेळत राहायचं. तुमच्या टीमच्या पाठीशी जर का आपण पाहिलं तर खूप साऱ्या मित्रांची साथ आहे आणि खूप सारे प्रेक्षक तुमचे चाहते पहिल्या दिवसापासून असतात. काल तर खूप होते कारण त्यांची साथ असणं मैदानाच्या बाहेरून ती देखील एक पॉझिटिव्हिटी, एक प्रोत्साहन देतं, प्रेरणा देतं. आज देखील त्यांची साथ लाभेल का आणि त्यांच्या या प्रेमाबद्दल काय सांगाल?
नक्कीच सिन्नरकरांचं खूप प्रेम आहे माझ्यावर आणि सर्व प्रेक्षक मॅच बघण्यासाठी येतात, विचारतात केव्हा आहे प्रकाश तुझी मॅच, चांगला खेळ, चांगला परफॉर्मन्स कर, 50 रन कर, अशा खूप अपेक्षा लावतात. मी त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो, परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर क्रिकेटचा देव 0 आउट होऊ शकतो, तर आपण काहीच नाही. परंतु आपला जर खेळ झाला तर प्रेक्षकांना आनंद नक्कीच होतो, हे मी सांगू शकतो आणि प्रेक्षकांचे मी आभार मानतो की ते मला एवढा सपोर्ट करतात. थँक्यू सो मच प्रकाश अँड ऑल द व्हेरी बेस्ट. नाणेफेक तुम्ही पराभूत झालेला आहात. जर नाणेफेक जिंकला असता तर निर्णय काय राहिला असता आणि आजची तयारी कशी आहे टीमची आणि तुमची सर्वांची? सकाळचं क्षेत्र आहे त्याच्यामुळं आम्ही फिल्डिंगच केली असती, पण आता आली आम्हाला बॅटिंग म्हणजे काम तर करणंच आहे आणि ते करावंच लागणार आहे. इथपर्यंत आलो आहे म्हणले हो, मेहनत घ्यावं लागणार. प्रकाश काकड अँड टीम या संघाच्या विरोधात काही तयारी आहे का? त्या संघाच्या खेळाबद्दल काय सांगाल? प्रकाश काकड आम्हाला एवढी विकेट घ्यायची आहे, बाकीच्यांना खेळून घेऊ आम्ही. थँक्यू सो मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट. बोथ कॅप्टन्स खूप साऱ्या शुभेच्छा असतील. थँक्यू सो मच. मान्यवरांचे आणि बिडगर साहेबांचे देखील खूप सारे आभार असतील. नाणेफेक संपन्न झालाय. मैदानाच्या आत मॅच देखील सुरू आहे. एलिमिनेटरचा टॉस तो संपन्न झालाय. मोहो किंग्स हॅव वन द टॉस अँड नो डाऊट कुठलीही चिंता न करता त्यांनी देखील गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. मैदानाच्या आत एलिमिनेटरचा सामना सुरू आहे. लो स्कोरिंग मॅच आहे. त्या मॅचला विपरीत करण्यासाठी मायक्रोफोनवर आपण करूयात बदल आणि आपल्यासोबत जोडले जातील अर्थातच आवाज श्रीरामपूरचा, आवाज माझ्या मित्राचा, अर्थातच शाहरुख पठाण सरांचा. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. थँक्यू. हॅलो चेक. नमस्कार सर्वांचं सिनियर टेनिस प्रीमियर लीगच्या निमित्ताने मनपूर्वक स्वागत. पोलादी निर्धार आमचा असुर बळाची खंत नसे, स्वातंत्र्याच्या संग्रामाला विजया वाचून अंत नसे, श्रद्धा हृदयातील आमच्या वज्रहुनही बलवंत असे, मरण मारूनी पुढे निघाले कर्म तयाचा कोण हरी, ही रणफंदीची जात आमची कोण आम्हा भयभीत करी, कोण आम्हा भयभीत करी. आपल्या सर्वांचं सिनियर टेनिस प्रीमियर लीगच्या निमित्ताने सकाळच्या सत्रामध्ये स्वागत. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आणि त्यातली एक महत्त्वाची मॅच आपल्या सर्वांना अनुभवायला मिळते. एक माफक लक्ष्य आहे आणि त्या माफक लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी शिवडे डेअरडेव्हिल संघ उतरला. पहिली विकेट आली परंतु त्यानंतर एक चौकारही आलाय. पाहुनी मौका हा मारलाय चौका. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट गुरेवाडी बायपास प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौकार. नक्का आणि त्यांच्या जोडीला समाधान शिरसाट हे दोन फलंदाज मैदानामध्ये आहेत. यावेळेस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला जातो. कव्हर्सला बॉल हलक्या हाताने ढकललाय. लेदर बॉल क्रिकेटचा प्रदीर्घ अनुभव असलेले खेळाडू म्हणजे सिद्धार्थ नक्का आहेत. संयम त्यांच्याकडे. लेदर बॉल क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूकडे संयम मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला मिळतो. एक चौकार आल्यानंतर त्यांनी अगदी एक धाव पूर्ण करत मात्र संघाचा धावफलक पुढे नेलाय. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या ओव्हरनंतर धावफलकावर आपण नजर टाकूयात. 7 धावा पहिल्या ओव्हरनंतर. सिनियर स्पोर्ट्स असोसिएशनचे आयोजन आज तुम्ही जर पाहिलं तर ही स्पर्धा प्रत्येकाच्या मनावर अधिराज्य गाजवताना आपल्याला पाहायला मिळते. विशेष म्हणजे सिन्नर तालुक्याचा हा उत्सव आहे आणि सिन्नर तालुक्याचा उत्सव आज अंतिम टप्प्यापर्यंत आलेला आहे. आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे आणि आज शेवटच्या दिवसातील ही पहिली क्वालिफायर आपल्या सर्वांच्या समोर आहे. कुंदेवाडी लायन्सच्या विरुद्ध शिवडे डेअरडेव्हिल्स हे दोन संघ एकमेकांच्या विरुद्ध लढत आहेत. परंतु प्रथमतः कुंदेवाडी संघाने बॅटिंग करत असताना फक्त 44 धावा बनवल्या. 45 धाव्यांचं टार्गेट ठेवण्यात आलं शिवडे डेअरडेव्हिल्स संघासमोर. 45 फक्त म्हणता येणार नाही, हा क्रिकेटचा खेळ आहे. यावेळेचा बॉल सुनील नाठे यांचा खूप चांगल्या टप्प्यावर फुलर लेंथवरचा बॉल पाहायला मिळाला. एक बहुगुणी खेळाडू, एक वलयांकित नाव म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो ते सुनील आता गोलंदाजी करण्यासाठी आलेले आहेत. सुनील नाटेची 2 षटकं या सामन्यामध्ये बरंचसं निर्भर राहणार आहेत. सुनील नाटेची 2 षटकं या सामन्यामध्ये काय कमाल करतायत ते पाहणं देखील बरंचसं महत्त्वपूर्ण ठरणार आहे. क्वालिफायर 1 ची लढत आहे. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही जर बघितलं मित्रांनो तर इथून जो जिंकणार तो सरळ फायनलला जाणार आहे. जो जिंकणार आहे त्याच्यासाठी फायनलचे दरवाजे उघडले जाणार आहेत. त्यामुळे फायनलचा दरवाजा कुणासाठी उघडला जातोय त्यासाठी ही लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 45चं टार्गेट आहे सुनील नाठेच्या विरुद्ध समाधान. क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्यात आलाय. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल वेगात ट्रॅव्हल करतोय आणि बॉल जातोय सीमारेषेच्या पार. आलाय चौकार.
हा आहे स्टार मोबाईल, द मोबाईल स्पेस, खासदार पूल, भैरवनाथ मंदिरा शेजारी, प्रोप्रायटर माननीय श्री पियुष लोया यांचा सनसनीत चौकात. प्रयत्न करावे लागतील, प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलं जातं. आज गोलंदाजी करणाऱ्या संघाला या पहिल्या सामन्यामध्ये मोठा संघर्ष करावा लागेल. परत एकदा क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्यात आलाय. अगदी घासत या मैदानाला बॉल चाललाय. मागे क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केले, परंतु क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न पडतायत कमी आणि फलंदाजाला मिळते 4 धावेंची हमी. पाहुणी मौका, हा मारलाय चौका. हॉटेल अन्नाश्री, फॅमिली रेस्टॉरंट, गुरेवाडी बायपास, प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौका. सिन्नर टेनिस प्रीमियर लीग अंतिम दिवस. या स्पर्धेतली पहिली लढाई मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला कुंदेवाडी तर दुसऱ्या बाजूला शिवडे. उडवलाय बॉल, समोरच्या दिशेने आक्रमण करण्याचा प्रयत्न, लॉंग ऑन बॉलच्या खाली आणि तिथे टिपला जातोय झेल. समाधान शिरसाट यांचा संपतोय खेळ. संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. निळखंठ सीएनजी मोटर्स, हॉटेल सुखसागर समोर, नाशिक पुणे बायपास सिन्नर, प्रोप्रायटर माननीय श्री नवनाथ निकम, माननीय श्री महेश काळे. विकेट आली आहे. फलंदाज समाधान शिरसाट बाद झालेत. 16 धावसंख्येवर बसलेला हा दुसरा धक्का. एकदा समीकरण पाहूयात. जिंकण्यासाठी 38 बॉलमध्ये 30 धावेंची गरज आहे. 38 चेंडूंमध्ये शरद भाऊ 30 धावा बनवायच्यात. कशा पद्धतीने हा सामना पुढे जाणार? कमी धावसंख्येचे सामने देखील आपण क्रिकेटमध्ये नेहमीच रंगताना पाहिलेले आहेत. नवे नवे तर जिंकले सुद्धा जाऊ शकतात. आपण या अगोदर देखील त्या गोष्टीचा उल्लेख केला. भारतीय संघाने ज्यावेळेस पहिला विश्वचषक 83 मध्ये जिंकला त्यावेळेस भारतीय संघाने कमीच धावा बनवल्या होत्या, जास्त धावा बनवल्या नव्हत्या. परंतु त्याही परिस्थितीमध्ये लढा दिला. तो विश्वचषक भारतानं जिंकला. कपिल देव यांच्या नेतृत्वामध्ये पहिला विश्वचषक भारतानं जिंकला होता 1983 मध्ये आणि तिथे कमी धावसंख्याच होती. इथे गोलंदाजी करणाऱ्या कुंदेवाडी लायन्स संघाला मात्र चांगली कामगिरी करा आणि त्यावेळेस 60 ओव्हरच्या मॅचेस होत्या. धावफलकावर 17, 2 बाद असताना समीकरण बदललं जाते. 37 बॉल अजूनही बाकी आहेत आणि या 37 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 29 धावेंची आवश्यकता. ओव्हर द कव्हर खेळण्याचा प्रयत्न, फटका फसतोय. आओ हो 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 हो, इथे मैदानाच्या आतमध्ये खूप मोठी चूक घडली आहे. खूप मोठी चूक त्या ठिकाणी घडताना आपल्याला पाहायला मिळते. परंतु इकडे फलंदाज धावबाद होत आहेत. स्ट्रायकर एंडकडे जर आपण पाहिलं तर रवी हरक यांना मात्र माघारी जावं लागणार आहे. रवी हरक होत आहेत धावबाद. झेल जरी सुटला असेल परंतु रवीची विकेट ती गमावली. संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. रवी हरक यांची विकेट गमवावी लागलेली आहे. बॅटिंग करण्यासाठी जर पाहिलं तर नवीन फलंदाज आता दाखल होत असताना पाहायला मिळणार आहेत. बॅटिंगसाठी जर पाहिलं तर मला वाटतंय गणेश आता दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. 28 धावेंची अजूनही गरज आहे. 36 बॉल बाकी आहेत आणि 36 बॉलमध्ये जर आपण पाहिलं तर 28 धावा अजूनही जिंकण्यासाठी शिवडे डेअरडेव्हिल संघाला बनवायच्यात. अतिशय सुंदर, अतिशय सुबक, अतिशय प्रभावी आयोजन सिन्नर टेनिस प्रीमियर लीगचं दरवर्षी आपल्याला पाहायला मिळतं. आज 8वं वर्ष या स्पर्धेचं. बघता बघता 8व्या वर्षामध्ये स्पर्धेनं पदार्पण केलं. फक्त पदार्पणच केलं नाही तर ही स्पर्धा आता अंतिम दिवसापर्यंत देखील आली आहे. बघता बघता 11वा दिवस उजेडला आहे आणि आज या स्पर्धेचा अंतिमचा दिवस देखील उजेडताना पाहायला मिळतोय. पहिला सामना सुरू आहे. क्वालिफायर 1ची लढाई. बॅकफुटला जाऊन त्या बॉलला फक्त मिड विकेटला ढकललं. एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाणार आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. एकच धाव आली आणि धावसंख्या 1ने पुढे जात असताना धावफलकावर 19. प्रयत्न करणं गरजेचं आहे. प्रयत्नांती परमेश्वर. वाळूचे कण रगडतात तेलही गळे आणि निश्चितच आज तुम्हाला त्या पद्धतीने प्रयत्न करणं गरजेचं राहणार आहे. 35 बॉल 27 धावा अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी आवश्यक आहे. बॉलिंगसाठी आपण बघू शकतो अंकुश नाटे यांच्या हातामध्ये बॉल देण्यात आलेला आहे. यावेळीचा बॉल हलक्यात ढकलला. कव्हर पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. एक धाव पूर्ण केली जाणार आहे आणि धावसंख्या देखील 1च्या मदतीने पुढे जात असताना 20 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतात. आमचे राजूभाऊ भाबड
हे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. योगेश भाऊ मंडलिक देखील उपस्थित होत आहेत. त्या सर्वांचं मनापासून स्वागत असणार आहे. सिनियर टेनिस प्रीमियर लीग आपल्या सर्वांची आवडती स्पर्धा, आपल्या सर्वांची लाडकी स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे आपण पाहतो. यावेळेस देखील मनगटाचा वापर केला, खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला दिशा दाखवली. सिद्धार्थ नक्का, मी अगोदर उल्लेख केला ना, लेदर बॉल क्रिकेटचा प्रदीर्घ अनुभव आहे, त्यामुळे संयम त्या खेळाडूकडे आहे. माहिती आहे की आता आपल्याला मॅच जर जिंकायची आहे तर जास्त धावा नाही बनवायच्या, कमी धावा बनवायच्या. जर समोरच्या संघाला आपल्या विकेट मिळाल्या, लागोपाठच्या विकेट जर मिळाल्या, तर मग या सामन्यामध्ये थोडंसं जर आपण पाहिलं ना तर आपण बॅकफुटला देखील जाऊ शकतो, हे सिद्धार्थला माहिती आहे. त्यामुळे तो स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न करतोय. परंतु दुसऱ्या बाजूला अंकुश नाठे गोलंदाजी करण्यासाठी ते कसे प्रयत्न करतात तेही पाहावं लागेल. यावेळेचा बॉल कव्हर पॉईंटमध्ये अडवला जाईल. सिद्धार्थची विकेट मिळवण्याची एक संधी निर्माण झाली होती मागच्या ओव्हरमध्ये, एक झेल उडाला होता, परंतु तिथे कॅच कॅरी झालेला नव्हता. परंतु रनआउटच्या रूपामध्ये रवी हरक यांची विकेट आली. धावफलकावर 22 धावा, 3 गडी बाद असताना आपण धावफलकावरती पाहू शकतो. सिनियर स्पोर्ट्स असोसिएशनचे आयोजन आज या स्पर्धेचा विजेता कोण होणार ते निश्चितच ठरवलं जाईल. परंतु काय जबरदस्त स्ट्रोक खेळलाय, अद्वितीय, अफलातून, अतुलनीय फटका आणि आज सकाळच्या सत्रामध्ये डोळे दिपावणारा फटका सिद्धार्थ नक्का खेळतायत. बॉलला सीमारेषेच्या बाहेर पाठवतायत, षटकार. खूप चांगला स्ट्रोक. धावसंख्या 28. बॅकफुटला गेले, खूप चांगल्या पद्धतीने हा फटका एक्झिक्यूट केला. कल्पकता दाखवत आहेत. लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव आहे. एक धाव तर आली आहे. 3 ओव्हर संपलेले आहेत. 3 ओव्हर नंतर धावा 29 बनवल्या गेलेल्या आहेत. समीकरण जर पाहिलं तर आता मॅच आली आहे, शेवटचे बॉल 30 बाकी आहेत आणि जिंकण्याकरिता पाहिजेत 17 धावा. ही पहा, ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. 30 चेंडू आणि जिंकण्यासाठी 17 धाव्यांची गरज आहे. पाहूयात कशा पद्धतीने आता मॅच पुढे जाणार आहे. निश्चितच आज जर तुम्ही पाहिलं तर ही स्पर्धा आज सर्वांचं लक्ष वेधून घेत असताना आज 8व्या पर्वाचा विजेता कोण होणार ते ठरवणार आजचा दिवस आहे. सायंकाळच्या सत्रामध्ये जर पाहिलं तर सायंकाळच्या सत्रामध्ये कोण या स्पर्धेचा विजेता ठरणार त्याचं उत्तर आपण निश्चितच मित्रांनो शोधणार आहे. पहा ना, सायकल झोनचा बॅनर जो आहे त्या सायकल झोनच्या बॅनर खाली प्रेक्षक चटई घेऊन आलेत आणि किती वाजलेत? 10 वाजलेत. म्हणजे प्रेक्षक चटई घेऊन आत्तापासूनच जागा बुक करतायत. त्यांना माहिती आहे संध्याकाळी जागाच मिळणार नाही, कारण इथे पब्लिक एवढी राहणार आहे संध्याकाळी, त्यामुळे आत्ताच जागा बुक केली आहे. सर्वांचं स्वागत असेल. यावेळेस रिव्हर्स करण्याचा प्रयत्न केला जातोय. सायंकाळच्या सत्रामध्ये शरद भाऊ छावणीचं स्वरूप प्राप्त होईल मैदानाला. आणि सिनियर टेनिस प्रीमियर लीगचे वैशिष्ट्य राहिले आहे प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. प्रेक्षकांची तौबा गर्दी कुठे असते सिनियरमध्ये तर STPL मध्ये. आदरणीय दीपकजी वरपे साहेब आणि अजयजी परदेशी साहेब, क्वालिटी क्लास त्यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. मनापासून स्वागत. बॅकफुटला गेले. बॅकफुटला गेल्यानंतर या बॉलला खेळण्याचा प्रयत्न केला. एक सिंगल त्या ठिकाणी पूर्ण केली जाणार आहे. धावफलक 1च्या मदतीने पुढे जाईल. इथे सिन्नरचा विश्वचषक म्हणून या स्पर्धेकडे आपण पाहत असतो आणि सिन्नरचा विश्वचषक कोण जिंकणार आज त्याचं उत्तर मिळणार आहे. त्यासाठी संघर्ष सुरू झालेला आहे. 14 संघ होते. 14 संघांमधून 4 संघ आज आले. 10 संघांनी या स्पर्धेला सोडलेला आहे. 4 संघ फिल्टर होऊन आलेत. रिव्हर्स अटेम्प्ट, लाजवाब फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. गणेश धोंगडे यांच्या बॅटमधून बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. पाहूयात आता निर्णय काय येणार आहे. पंच चौकार देत आहेत की षटकार ते पाहावं लागेल. परंतु फटका खूप चांगला खेळला होता. यस, निर्णय आलेला आहे. हा शानदार चौकार. हा आहे स्टार मोबाईल, द मोबाईल स्पेस, खासदार पूल, भैरवनाथ मंदिरा शेजारी. प्रोप्रायटर माननीय श्री पियुष लोया यांचा सनसनीत चौकार. उकाडे परिवाराचं मनापासून स्वागत. थोडंसं पुढे सरसावले. स्क्वेअर लेगला बॉलला खेळलाय. क्षेत्ररक्षकाने प्रयत्न खूप चांगला केला. एक धाव मात्र त्या ठिकाणी घेण्याचा माणूस होता. चांगला प्रयत्न होता आणि हे करणं गरजेचं आहे. हे करणं गरजेचं आहे. मी क्षेत्ररक्षकाचं कौतुक यासाठी करेल. मी अगोदरही उल्लेख केला, त्या क्षेत्ररक्षकाने जर चेंडूची वाट पाहिली असते ना
तर कदाचित त्याच्या डोक्यावरून बॉल एक टप्पा घेऊन निघून गेला असता. त्याने झेल घेण्याचा प्रयत्न केला. झेल नाही झाला तरी शरीराच्या साह्याने बॉल अडवण्याचा प्रयत्न त्याने केला होता. एक धाव आली आहे, धावफलक 35 वर जाऊन पोहोचली आहे. 26 बॉल शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 11 धावांची अजून आवश्यकता. शिवडे डेअरडेव्हिल जाणार का फायनलला की कुंदेवाडी जाणार? ओव्हर द कव्हर स्ट्रोक तर चांगला खेळला जातोय. मागे क्षेत्ररक्षक उभे आहेत, बॉलला खूप चांगल्या पद्धतीने गॅदर करतायत. मला वाटतं नवनाथ काका आहेत मागे. 2 धावा दरम्यानच्या कालावधीत पूर्ण एक धाव माफ करा, एक धाव या ठिकाणी पूर्ण करण्यात आली आहे. धावसंख्या 1च्या मदतीने पुढे जाणार आहे. सुंदर मैदान आहे, गोलाकार मैदान आहे, वर्तुळाकार मैदान आहे. इथे बरेचसे प्रेक्षक आलेले आहेत ज्यांनी पूर्वी क्रिकेट खेळले, त्यांना माहिती असेल पूर्वी कुठे अशा स्पर्धा व्हायच्या, पूर्वी कुठे असं मैदान मिळायचं. आज क्रिकेट वाढलेलं आहे, विशेषतः टेनिस बॉल क्रिकेटला ग्लॅमर आलेलं आहे. युट्यूबच्या माध्यमातून देखील ही स्पर्धा जगभरामध्ये दाखवली जाते. मी नेहमी सांगतो की सिन्नर तालुका खेळतोय आणि सगळं जग पाहत आहे. टेनिस क्रिकेट .in माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने स्पर्धेचं टेलिकास्ट संपूर्ण आमची टेनिस क्रिकेट .inची टीम पहिल्या दिवसापासून खूप चांगलं काम करताना पाहायला मिळालेली आहे. आणि आमच्या लाईव्हच्या टीमचं विशेष कौतुक करावं लागेल, पंचांचं विशेष कौतुक करावं लागेल. मैदानावर सगळ्यात अगोदर कोण येतं तर लाईव्हची टीम येते. मैदानातून सगळ्यात उशिरा कोण जातं तर लाईव्हची टीम जाते. आणि एकाच जाग्यावर दिवसभर बसून काम करायचं हे सोपं नाही. आमचे कॅमेरामॅन जे बसतात ना, सीमेवर जवान जसे असतात तसे ते तैनात असतात. त्यामुळे कॅमेरामॅनचं विशेष त्या ठिकाणी कौतुक असणार आहे. प्रत्येक दृश्य आपल्या कॅमेऱ्यामध्ये ते कैद करतात. 4 ओव्हर संपलेले आहेत. 37 धावा धावफलकावर. 24 बॉल बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी आता 9 धावांची गरज आहे. चोवीस बॉल आणि 9. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा इरादा. बॅटरी बॉलमध्ये कनेक्शन नाहीये. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. नवनाथ काका आलेत गोलंदाजी करण्यासाठी. STPL स्पर्धा आल्यामुळे सिन्नर तालुक्यात क्रिकेटमय वातावरण तयार झालं. सिन्नर टेनिस प्रीमियर लीगमुळे ज्यांनी क्रिकेट बंद केलं होतं गणेश भाऊ, त्यांनी क्रिकेट सुरू केलं. असे अनेक उदाहरण आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळालेले आहेत. आणि निश्चितच अनेक स्पर्धा देखील आता सिन्नर तालुक्यामध्ये उदयास येऊ लागल्या. फक्त स्पर्धाच नाही तर अनेक खेळाडूही घडताना पाहायला मिळतात. चौकार आलेला आहे. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट गुरेवाडी बायपास प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौकार. आणि असे स्पर्धांमधून अनेक खेळाडू घडतात. मग त्याची अनेक उदाहरणं देता येतील. निखिल भट युवा गोलंदाज आहे. सार्थक पाचोरे युवा गोलंदाज हे मिळालेत ना तालुक्याला. हे 2 गोलंदाज तालुक्याला मिळालेले आहेत. आणि जे निश्चितच पुढचं भविष्य आहे. सिन्नर टेनिस प्रीमियर लीगच्या ग्रुपवर चर्चा देखील आपण पाहिली की सार्थक पाचोरे येणाऱ्या पिढीचा आयकॉन आहे, आपल्या तालुक्याचं भविष्य आहे. आणि खूप चांगलं काल त्याने प्रदर्शन केलं. तालुक्याच्या स्पर्धा ज्यावेळेस होतात त्यावेळेस असे खेळाडू मिळतात आणि त्याचं श्रेय जातं सिन्नर टेनिस प्रीमियर लीगला. यावेळेस समोर उडवलाय बॉल. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक झेल पकडला जातोय. विकेट आली आहे. खेळाडू बाजून परत आपल्याला पाहायला मिळतील. गणेश धोंगडे आउट. बॅक टू द डगआउट. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. समीकरण जर पाहिलं तर 20 चेंडू आणि जिंकण्यासाठी फक्त 5 धावांची गरज आहे शिवडे डेअरडेव्हिल्सला. यातून जो संघ जिंकणार आहे तो सरळ फायनलमध्ये जाणार आहे. परंतु जो पराभूत होणार आहे त्याला एक संधी आहे. यानंतर मोह आणि त्यांच्या विरुद्ध गावठाची जी मॅच आहे त्याच्यातून जो जिंकणार तो याच्यातून हरलेल्यासोबत दुसरा क्वालिफायर खेळणार. दुसऱ्या क्वालिफायरमध्ये जो जिंकणार तो फायनलला जाणार आणि यातून जिंकलेल्या टीम सोबत तो फायनल खेळणार. विकेट केला जातोय. बॉल उंच आकाशामध्ये. क्षेत्ररक्षक वा अप्रतिम झेल या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे. फलंदाज होत आहेत बाद. मला वाटतं चेतन सूर्यवंशी यांनी हा झेल पकडलाय आणि विकेट आली आहे. फलंदाज होत आहेत बाद. उत्तम क्वालिटी उत्तम दर्जा प्रत्येकाच्या मनाला चव अशी भावली. हॉटेल विठू माऊली आणि बँक्वेट हॉल प्रोप्रायटर माननीय श्री कैलास आव्हाड, माननीय श्री शंकर आव्हाड, माननीय श्री सतीश दिघोळे. सिन्नर टेनिस प्रीमियर लीग आता ही फक्त स्पर्धा नाही. काल एका मान्यवरांनी उल्लेखही केला. सिन्नर टेनिस प्रीमियर लीग आता ही फक्त स्पर्धा राहिलेली नाहीये. सिन्नर टेनिस प्रीमियर लीग हा विचार झालेला आहे आणि सिन्नर टेनिस प्रीमियर लीग हा ब्रँड झालेला आहे.
आणि तो ब्रँड बघता बघता 8व्या वर्षामध्ये आणि शेवटच्या दिवसापर्यंत आलेला आहे. 8व्या वर्षात कोण जिंकणार या स्पर्धेला, त्याचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे. आणि मी नेहमी सांगतो 8वं वर्ष आठवणीत राहण्यासारखं. 5 धावींची अजूनही गरज आहे. 19 बॉल बाकी आहेत गोलंदाजी करण्यासाठी. नवनाथ काका समोर जर पाहिलं तर रोहित खाडे बॅटिंगसाठी आलेले आहेत. पायावर टाकण्याचा प्रयत्न, परंतु पंचांनी हात खोललेत. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक अतिरिक्त धाव मिळणार आहे. धावसंख्या 1च्या मदतीने पुढे जाणार आहे. धावफलकावर जर नजर टाकली तर 42 धावा धावफलकावर. समीकरण बदललं. आता 19 बॉलमध्ये फक्त 4 पाहिजेत. या स्पर्धेमध्ये ज्यांनी स्पॉन्सरशिप दिली त्यांचे आम्ही विशेष आभारी आहोत, कारण त्यांच्यामुळे ही स्पर्धा पुढे आली. संघ मालकांचं विशेष कौतुक करावं लागेल. संघ मालक दरवर्षी या स्पर्धेला प्रचंड प्रेम देत असतात. असे अनेक संघ मालक आहेत ज्यांना या स्पर्धेमध्ये खेळायचं आहे परंतु संधी मिळत नाही आहे. निश्चितच पुढच्या वर्षी तोही प्रयत्न त्यांना देण्याचा राहील. धावफलकावर ओव्हर संपल्यानंतर 42 धावा आहेत. 18 बॉल शिल्लक आहेत. 4 धाव्यांची अजूनही गरज आहे. प्रयत्न प्रत्येकाला करावे लागतील. प्रत्येकाने स्वप्न पाहिलं या स्पर्धेला जिंकण्याचं. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं वाक्य आहे, सपने वो नहीं जो हम सोते वक्त देखते, सपने वो है जो हमें सोने नहीं देते. आणि आज तुम्ही जर बघितलं ना तर मैदानाच्या आतमध्ये असा प्रत्येक खेळाडू आहे. कालपासून एकच प्रतीक्षा त्यांना आहे की या स्पर्धेची फायनल खेळायची आहे. बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा देण्यात आलेला आहे. मुख्य पंच या ठिकाणी गणेश जगताप सर यांचा इशारा आपल्यापर्यंत आलाय. बॅटिंग पॉवर प्ले घेण्यात येतोय. धावफलकावर धावा 42, शेवटचे 18 बॉल आणि 4 धावा. जिंकण्यासाठी आवश्यक शिवडे डेअरडेव्हिल संघाला. शिवडे डेअरडेव्हिल संघाने कुंदेवाडीला या सामन्यामध्ये येण्याची कुठलीच संधी दिली नाही. 5 धावींची गरज आहे. ओह, क्लीन बोल्ड. चेंडूने सरळ यष्ट्यांचा वेध घेतलाय आणि ही मोठी विकेट आहे. सिद्धार्थ नक्का यांची ही मोठी विकेट मिळवली जाते. गणपत पवार आले आणि गणपत पवारने वार केला, पलट वार केला आणि विकेट मिळवली आहे. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. माननीय श्री सचिनजी गुरुळे सर यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. गुरुळे सर, आपलं मनपूर्वक स्वागत. 17 बॉल आणि जिंकण्यासाठी 4 धावेंची आवश्यकता आहे. सिनियर टेनिस प्रीमियर लीगचा आमचा प्रत्येक सदस्य या स्पर्धेसाठी प्रचंड मेहनत घेताना पाहायला मिळालेला आहे. प्रत्येकाकडे वेगवेगळी जबाबदारी होती आणि प्रत्येकाने ती अतिशय प्रामाणिकपणे पार पाडली आणि आज ही स्पर्धा देखील यशस्वीतेकडे जात असताना आपल्याला पाहायला मिळालेली आहे. जशी जशी ही स्पर्धा पुढे चालली तशी तशी या स्पर्धेची सुप्रसिद्धता आणि ही स्पर्धा अजून प्रचलित होताना आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. कारण या स्पर्धेचं नियोजन म्हणजे एक आदर्शवत स्पर्धा आहे मामा. या स्पर्धेचा अनेकांनी आदर्श घ्यावा अशी क्रिकेटची स्पर्धा म्हणजे सिनियर टेनिस प्रीमियर लीग. आज 8व्या वर्षामध्ये आपल्याला ही क्रिकेटची स्पर्धा पाहायला मिळते. शेवटचा दिवस आहे आणि प्रेक्षक सकाळपासूनच गर्दी करायला लागलेले आहेत. आपण पाहिले ना आता सायकल झोनचा जो बॅनर आहे ना, त्या बॅनरच्या खाली चटई घेऊन प्रेक्षक घेऊन आता जागा बुक करून त्यांनी ठेवलेले आहे. असे प्रेक्षक आहेत, त्यांना माहिती आहे की संध्याकाळी काही जागा इथे मिळणार नाही. त्यामुळे आत्तापासूनच सर्वांनी जागा बुक केलेल्या आहेत. निश्चितच सर्व प्रेक्षकांचं आम्ही स्वागतही करू, कारण या स्पर्धेला प्रेम प्रेक्षकांनी देखील दिलेलं आहे. इथे आलेला प्रत्येक प्रेक्षक आमच्यासाठी महत्त्वाचा आहे आणि इथे आलेल्या प्रत्येक प्रेक्षकाचं मनापासून स्वागत आहे. मॅचचं समीकरण पाहूयात. 16 बॉल बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी 3 धावेंची गरज आहे. कुंदेवाडी लायन्स विरुद्ध शिवडे डेअरडेव्हिल्स अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये. लॉफ्ट केलाय, उडवलाय बॉल, परंतु मागे क्षेत्ररक्षक बॉलला जज करतायत. झेल निसटलाय आणि बॉल सरळ लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु तिकडे बघूयात निर्णय काय पंचांचा येणार आहे. यस, विजयी फटका होता आणि हा विजयी चौकार आपल्याला पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेच्या फायनल मध्ये जाणारा पहिला संघ शिव भोले व्हेजिटेबल कंपनी शिवडेचे प्रवीण निवृत्ती चव्हाणके साहेब यांच्या मालकीची टीम आणि माजी नगर अध्यक्ष सिन्नर किरणजी डगळे साहेब हे किट पार्टनर आहेत. शिवडे डेअरडेव्हिल्स या स्पर्धेच्या फायनल मध्ये जाऊन दाखल. अभिनंदन. आले किती गेले किती उडून गेला भरारा. आले किती गेले किती उडून गेला भरारा. परंतु आजही क्रिकेटमध्ये शिवडे डेअरडेव्हिल्स संघाचाच